हॅलो गाईज, लोखंड पात्रा भांगर. आपला प्लॅन असा आहे की कॅबवाले ऑलरेडी अर्धा तास आपल्यासाठी थांबलेत आणि आपल्याला अजून एकदा त्यांना हे विचारायचंय की वाटलं आम्ही तुम्हाला चहा पाचतो पण प्रसाद मलाही चहापाशी थांबा. पण वाईट वाटेल मला जर ते म्हणले की नाही जमणार नाही. क्षितिज आता नाश्त्याची प्रिपरेशन करायला लागलाय आतमध्ये आणि ह्याच्यानंतर काय प्लॅन आहे काय काहीच आयडिया नाही. सौरभ त्याची सोय केलेली आहे क्षितिजनं. आता काय पाहिजे अजून काय पाहिजे अजून. आता नाश्ता वगैरे सगळं करून झालेला आहे आणि आम्ही इथून आता कासला चाललेलो आहोत. त्याच्या अगोदर सगळ्यांना टेरेस बघायचं होतं क्षितिजचं म्हणून सगळी टेरेस वरती आलेत. डिस्कशन ऑन टेरेस. प्रीमियम हे असेल ना दुकान सांग क्षितिज. त्या दोघांनी ही काय म्हणतात व्यू वाढवलाय. हे आता झालेत 5 महिन्यापूर्वी या 2 बिल्डिंग रे. पुढे अजिंक्य तारा दिसायचा ना. सकाळपासून ही तिसरी गाडी बदलतोय आम्ही. एक झालं सुरुवातीला आपण केली उबर केली, त्याच्यानंतर आपलं काय झालं ब्लाबला झालं नाही. आता शेतीची गाडी घेऊन चाललेलो आहे कास साठी आम्ही. ए बस की लवकर सांग रे, तुला लय नाटकी लागतील बरं का. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आपण चाललेलो आहे कासला. तसं नाही. हॅलो गाईज, लोखंड पात्रा भांगर घेणार तसा आवाज झाला. तर आज आपण चाललेलो आहे कासला आणि जस्ट आताच पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे बाहेरचं वातावरण पण जसं पाहिजे तसं परफेक्ट झालेलं आहे. आणि एकदा चेकआउट केलं. लेफ्ट साईडला धबधबा गेला. आपलं ब्लॉग चालू असल्यामुळे आपल्याला सोडून दिलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, एवढं काही टेन्शन नाही. आपण नीट जाऊन नीट यायचं आहे. सातारला कासला आला तर तुम्ही काय त्यांनी काय अडवलेलं एकदा सांग आपल्याला. अरे परवा पोरं गाडी बाज काय म्हणतात जेवाय आपल्याला कुठं बकुळाला. थांबायचं काय फील आला काय तुला बकुळा. सांग की तो काय तर सांगायला लागला ना कम्प्लीट करून. गणित चुकलं. म्हटलं इकडनं घेऊन इकडे घ्यायचं, इकडे भिंत आली की सगळी. एवढा तू शहाणा असतास ना. ब्लॉक सुरू झाला का तेवढाच तर मला वाटायचं सिमन्स नाही रे, दुसरंच काय नाव आहे. हे सांगा तुझे आयटम कुठल्या कंपनीत आहे रे? सिमेंट्स. आता आपण आलो इक्यू वॉटरफॉल बघायला. आता आपण इक्यू वॉटरफॉल आलेला आहे. माझ्या मागे इक्यू वॉटरफॉल आहे. ते थोडीशी छोटीशी ट्रेक आहे, वरती जायचं आहे. 10 मिनिटाची ट्रेक आहे, बट खूप मोठा असा वॉटरफॉल आहे. मागच्या क्लिप मध्ये बघितलं असेल, यांनी मला ब्लॉग बनवून देत नाहीत, त्यामुळे त्या क्लिप काय मी ऍड करणार नाही. ठीक आहे. माझा फिट चेक घे की. खाली दाखव. खाली ती नवीन चड्डी घेतली आधी, त्यामुळे तो हे करतो. नवीन खरेदी. शर्ट फ्रॉम H&M. बघ रे. होय H&M आहे बरं का. ती तुम्हाला काय करी वाटतो मी ती FC रोडच्या बाजूला नाही का ती आपण काय घेतलेलं H&M स्टारबक्सच्या बाजूला. H&M बिल पण दाखवू शकतो. माझं डिकेथलॉनचं जॅकेट नाही त्याचं नाही. ह्याचं काय ऐकू नका, त्याचं नाही. आता इथं आलं तर आहे, बट इथं ट्रेक आता बंद केलाय पोलिसांनी, कारण लास्टच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही घटना झाली त्या सातारामध्ये, त्यामुळं आता ते त्याला इंग्लिश शब्द वापरायचे, तर हे माहित नाही की इंग्लिश शब्द कुठला अप्रोप्रिएट राहील. त्यामुळे तिकडे गेले ऍप्रोप्रिएट झालं तुझं. इथनं हलूयात आपण. नाही की त्याला नको मग तुम्हाला कोण मी
काय अरे शेट आली पोरगीने एखाद्या रक्तपिलाचं चाललं असतं हा? अरे नाही काय होत हे बघ. नाही रे, काय होत. स्मर्फवाल्यांचे जरा तरी लाजार जरा तरी मार बेकार सोडा काय मग काय जरा तरी सौर्या चालू तू केलंच भावा शपथ मी एका पण शब्दाला बोललो नाही. हे सांग रे ह्यो. अरे, सातारा आहे, कोकणची काय एक स्पॉट बघायला लागलोय रील काढायसाठी आणि ते पण याला नीट गाडी थांबवू वाटणं झालं घेतले मी सगळं यात घेतलायस रे तू 32 सेकंदात सगळं कुठं आहे? घेतलं ह्यो का? कसं केलं त्या? इथं का? आंबाईचा view का? हितलं पाहिजे. अरे सीधा कुठे थांबायचं सांग रे तू त्याला थांबव कुठे बी थांबव इथं लवाडवी असं बी कोणी येत नाही लवाडवी. तर आम्यासोबत सगळ्याची हे करायला लागलेत काय करायला लागलेत? सगळे नाही नाही सगळे घालून मोठं करायला लागला. ए आम्ही हळू चेष्टा मारी जायचो खाली बाबा शेतीच्या पप्पा बघताय ना हो काही त्या लोड मध्ये येईल बाग काकाने मगाशी आणि- सांगितलं की नीट जावं. आकाश दादा पण ब्लॉग बघतोय लक्षात ठेव हं? त्यामुळे गाडीला व्यवस्थित जपून तशी तिच्यात पाटील ती 2 कोटीची जमीन मग मला का माझ्या नाव करायला लागेल 2 कोटी नाही 40 2 45 लाखाच्या गाडीसाठी 55 कोटीचे 55 कोटी होय का? ए बरं कुठे जायचं आता वी आर हेडिंग टू कास्थला. खास तलाव ठीक आहे आणि तिथं जाऊन काय करायचं हा? तिथं जाऊन काय करायचं पाणी नाही ना तुमच्याकडे पाणी शेतीच्या ड्रेस मध्ये काय म्हणतात त्याला जळू शिरलेला त्याला सगळ्यांनाच बाहेर उपाय केलं गेला का जळू हा? अरे पायवा असं इथनं वर आला ठपकन तिथं गाडी मारला. सागरे तिकडे काय बघतो या सगळ्या चेक करतो सगळ्याच्यात बी वळवळला काहीतरी संग्रह सगळ्याचा काय वळवळलं रे काहीतरी वळवळायला अरे जळू तर इकडं आहे आपला नाही तिकडे. ओके जळू आहे हा? कसं बघतोय बघितलं का जळू हे बस बे- मी टिश्यू न एवढं धाडस दाखवलं तुम्हाला सांगतो पोरा फाटलेली पोरं पळत सुटलेली पण मी धाडस दाखवलं विषय मी इकडे तिकडे बघितलं काय करायचं प्रसंगावधान दाखवलं मी माग टिश्यू घेऊन असं बसला ना, काय करू काय करू नाही मी असं टिश्यू घेतला ओढून काढला त्याचा मोबाईल कुणाला ए आम्याचा मोबाईल गेला कुठं ए, हाय, 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 सापडला कंटेंट भेटलं आम्ही फाटताना बघितलं असतं आपण सगळ्यांनी झूम करून ठीक आहे आता पण बघू शकतो झूम करून आम्ही चड्डी काढली. हे लागा खरं आम्हीना आमच्यासाठी तोरणा ट्रेक कॅन्सल केली खरं म्हणजे स्वतःची इज्जत घालवते पोरं त्याची इज्जत इज्जत घालताय. काय घालवते तेव्हा? तू त्याला अपमान केलायस तू काय मागाशी. अपमान केला तो चांगला म्हणत होता की झाडांचा वगैरे शॉट घेतो तुम्हाला ती नाही घेत झाडांचा शॉट कशाला घ्यायचा खरं आता ही दगड बिगड दाखव की तुझं कोकण काढा असं कोकण काढासारखं दाखव की होय की लग हा म्हणजे मी सांगितलं की दाखवते पण आम्हाला सांगितलं तर दाखवत नाही हा, अरे काय दाखवलं का कॅमेरा अजून माझ्याकडे आहे पण अरे तू ऍटलीस्ट कन्व्हिन्स तरी झाला तो आम्हाला डायरेक्ट तोंडावर नाही बोलणार आम्ही डायरेक्ट गाडीचा लावला ब्लॉग नाही बनणार इथं आता तुम्ही ना कुठल्या तरी कराडवाल्यांची इज्जत काढाय बघत असतात तेव्हा आला नाही अवधूत आला नाही कारण आज अवधूतला एक मिनिट आम्ही आवाज कमी करतोय अवधूतची स्टोरी सांगतो की ऍक्च्युली आम्ही 6 जण येणार होतो अवधूत तर बघलच हा नाही कोण बघणार असं म्हणजे 6 व्ह्यूवर मधला आमचा 6वा 6वा व्ह्यूवर बघलच की 6वा viewer आला नाही. ऍक्च्युली अवधूत जे तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितला ना 6वा तो मेंबर पण आज येणार होता बट त्यांना अचानक लास्ट मिनिटला त्यानं कॅन्सल केलं का कॅन्सल केलं का कॅन्सल केलं त्यानं ते घरचे येणार त्याच्यात. घरचे येणार आहेत आणि आजी आजोबा पण येणार आहेत लग्नाचं स्थळ बघण्यासाठी येणार आहेत ही त्याला. नाहीये बाबा आणि हे त्यानं रिव्हील केलं नाही बट इथून पुढल्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगतो आधीच्या एका ब्लॉक मध्ये एक मुलगी होती तिला बघायला येणार. बरोबर आहे ही स्ट्रॅटेजी आहे आता ह्यो ब्लॉग बघताना ते आधीच बघायला जातील
ते आहे खरं. आणि आधीचा कुठला ती सांगू नको. आधीचे मी कुठले मी पण नाही बघितले. आणि आधीचा कुठला ब्लॉग आहे ते सांगू नको. म्हणजे तुझा एकच ब्लॉग बघितला आतापर्यंत कुठला? birthday चा. अच्छा ठीक आहे. बेस्ट ब्लॉग एव्हर. बर्थडे ब्लॉग चांगला होता खरं, मस्त होता. ते प्रफुल प्रेग्नंट असं वाटत होता त्यात बसवलेला. बेबी शॉवर. ए आम्या काय करतोयस? तुम्ही त्याशी बोलत नाही, तुम्ही आम्ही बोलणार नाही. इथं नसते काय करते ती बघ ती बघ ती बघ ती बघ. पाठ मोडती ती, पाठ मोडायला देते. तेव्हा काय बिना बघताच हे करणार आहे बी. बाय बाय बघतोय रे तू. बाय बेडा बाय. पोरगा चांगला आहे रे बाबा, गोंडस पोरगा आहे. त्यांच्या गाडीतल्यांनी ते दोघांनी बघितला. बघितलं ऍक्च्युली पोरगीला आम्ही अजून एकदा दे हाताला असं त्याला असं वाटतं. माझ्या गोंडस बाळा आधी की अजून एकदा अजून हे माझ्या गोंडस बाळा. आम्ही तू तिला तिला काय म्हणतोस तू? हाक मारत ना. मग काय करतोस मग? हे इकडे इकडे ती काय म्हणते पाटला आहे. आमू आमू म्हणते ना. नाही ना, पाटला म्हणते, पाटला म्हणते. पाटला म्हणते व्हय? पण कास पठाराला पोहोचलेलो आहे. अरे, तलावा नाही पुढे जाऊ की द्या आपण पूर्ण त्या ह्याच्याविषयी जावे घ्या. पायऱ्या पाण्यात घाला. चांगला रेकॉर्ड झालं, मस्त एक नंबर. काय सवय हे चालूच ठेवतो, कधी काय कंटेंट भेटेल सांगता येत नाही. स्टोरेज हे पाणी काय पाणी इथलंच कचलंय का? रोड इथं बनवायचं चालू आहे. हे बघ, तो आता आम्ही इथं आलोय, याला काय म्हणतात, काय म्हणतो त्याला? जे धरणातलं पाणी असं 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 खाली येते त्याला म्हणतात. इथं आलोय आणि क्षितिजला साताऱ्यात असून त्याला इथलं हिरवगार नेचर बघायचं आहे. क्षितिजला नाही, आपल्याला पण बघायचं आहे. हा, आपल्याला वेगळ्या टाईपचं बघायचं. क्षितिजला पण बघायचं ना, आम्हाला पण बघायचं आहे. तर ते बॅक वॉटरचं पाणी येतंय खाली अशा प्रकारे. थंड आहे ना, लय जास्त थंड पाणी आहे. आता फोटोज वगैरे सगळं काढून झालेले आहेत आणि इथं भजी ऑर्डर दिलेले आहेत. भजी खाऊन आता बकुळाला जायचा प्लॅन आहे. बकुळा साताऱ्यातलं मतलब नॉनव्हेजचं सगळ्यात बेस्ट आहे ना बकुळा, का दुसरी तसं काय नाही. मानस वगैरे पण आहेत, बट वन ऑफ द बेस्ट बकुळा आहे ना माझं आहे. तिथं जायचं प्लॅन आहे. तिथं जेवण नॉनव्हेज थाळी खाऊन पुढं मग बघूया रात्री काय प्लॅन करायचं ते. अजून तर रात्रीचा प्लॅन काय डिसाईड नाही. फिरायचं तुला सांगतो काय करायचं. कुठे जायचं फिरायला? सगळ्यात बेस्ट फोटो ती हॉटेल लय चांगलं हॉटेल. सौर्या कायम का होतोय काहीतरी रिएक्शन वेगळी देताना मला बरोबर ही भेटतंय. सौर्या इथं काय होतं सांग, रिएक्शन एवढी द्यायचं तुझं कारण सांग. अरे तू इथपर्यंत पोहोचला भाई, अरे नाही. पोहोचला. ठीक आहे, सकाळचा पण प्लॅन फिक्स होतोय आता लवकरच. काय तुझी काय इच्छा आहे? फेमस पोकळामध्ये तुमचं स्वागत आहे. चले थाळी आली. फोटो पण गेले सगळ्यात मला. हे तरी किती करायचं? कन्फ्युशन मध्ये
स्पेशल आहे ना तिने बघ तिकडे मेनू म्हणजे सतीश, थँक्यू सतीश. अरे हा थँक्यू. मोठं ना आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. नाही तर डिस्कशन चाललंय की खाली जाऊन रूम वरती झोपायचं की इथंच फिरत बसायचं 6 वाजेपर्यंत. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि शेती किती वाजता माघारी यायचं आहे आपण 5:30ला. शेतीच म्हणतो की आपण डबल वरती यायचं आहे, बट वाटत नाही की आम्ही डबल वरती येईल म्हणून. बघू. अशा प्रकारे मला वाटलं नव्हतं, बट सगळेजण करेक्ट 5:30ला उठून फ्रेश वगैरे होऊन करेक्ट 6 वाजता आम्ही इथं डबल आलेलो आहे. आता चहा पिऊयात पहिलं आता. 5 वाजे तिकडे दास पठाराच्या इथं आसपास कुठला तर पठार आहे, व्ह्यू पॉइंट आहे. पठाराच्या आसपासचं कुठलं तरी पठार आहे. आमच्या ग्रुप मधला ज्याला स्वतःहून काय स्टार्ट करायचं असतंय, कारण आम्ही बोलायला सुरू केलं की मग त्यातल्या आम्ही बोलणार मागासपासून बरं का मी ह्याला सगळं घाण करतोय आपल्या साताऱ्यात. असं उचलून असं फेका डस्टबिन मध्ये, जसं क्षितिज फेकतोय, आम्ही फेकतोय. सांगत होत असतो संग्राम काय तर. इथं व्ह्यू पॉइंट आहे, बघायला लावले आम्ही. बाय लाईक कर चॅनल सबस्क्राईब 12-13 वाढवलं झाली ते 12-13. Like, share, subscribe.